स्क्रीनवर तुम्ही बघताय हा आपला बँक निफ्टी 16 जानेवारीचा चार्ट आहे. आपण सेटअपवरती बँक निफ्टीचा चार्ट बघतोय. चला बघूया 16 जानेवारीला आपला या सेटअपवर कुठे कुठे ट्रेड आपला एक्झिक्यूट झाला होता आणि कशा प्रकारे आपण या सेटअपला फॉलो करून मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकतो. इव्हन तुम्ही सुद्धा या सेटअपला फॉलो करून माझ्यासोबत जर ट्रेडिंग करण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर माझ्यासोबत तुम्ही डेली लाईव्ह स्ट्रीमला जॉईन राहू शकता. चला बघूया आपण या सेटअपवरती आपल्याला कुठे कुठे एंट्री मिळाली होती. सकाळपासून जर मार्केट बघितलं तर साईडवेजच होतं. त्यानंतर जर तुम्ही इकडे बघितलं दुपारी 12:15च्या आसपास आपल्याला एक इथे एंट्री मिळाली. एक अपसाईडला आपला सेटअप क्लिअर झाला होता. क्रॉसिंगच्या नंतर आपल्याला अपसाईडला एंट्री प्लॅन करायची असते. याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर 40 एक पॉईंटचा स्टॉप लॉस आणि त्याच्यानंतर टार्गेट बघा तुम्ही 100 पॉईंटचं ऑलमोस्ट आपल्याला इकडे टार्गेट मिळाले. त्याच्यानंतर सेकंड टाइम आपला डाऊन साईडला एक ट्रेड इकडे प्लॅन करू शकलो असतो आपण. जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमला माझ्यासोबत जॉईन असता तुम्ही सुद्धा हा ट्रेड प्लॅन केला असता. इकडे जर तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट 50 पॉईंटच्या एसएल आपण जो हा एसएल बघतोय हा इंडेक्सच्या चार्टवरती बघतोय. त्याच्यामुळे स्ट्राईक प्राइसच्या चार्टवर तुमचा हा 40 पॉईंटचा एसएल डेफिनेटली कमी होतो. 20-25 पॉईंटचा येतील आणि जर तुम्ही टार्गेट बघितलं तर 192 म्हणजे जवळपास 200 पॉईंटचं टार्गेट आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळालं. त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे बघितलं थर्ड ट्रेड आजच्या दिवसातला आपल्याला एक लॉंग पोझिशन मध्ये आपण इकडे बघू शकतो, जो की आपल्याला इकडे बघितलं तर 150 पॉईंट ऑलमोस्ट आपल्याला इकडे मिळालेले आहेत. मार्केट क्लोजिंग पर्यंत 150 पॉईंटची मुवमेंट आपल्याला इकडे पाहायला मिळाली आणि 60 पॉईंटचा इकडे आपल्याला स्टॉप लॉस इंडेक्सच्या चार्टवर. तो अशा प्रकारे मित्रांनो सेम सेटअपला फॉलो करून तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ट्रेडिंग करू शकता. तुम्ही आता इकडे बघितलं असेल मल्टिपल टाइम आपल्याला इकडे एंट्री मिळते या सेटअपवरती. लाईव्ह स्ट्रीम मध्ये मी याच सेटअपवरती तुमच्यासोबत काही ट्रेड प्लॅन करत असतो. तर पॉसिबल असेल तर मित्रांनो डेली तुम्ही माझ्यासोबत लाईव्ह स्ट्रीमला जॉईन राहू शकता.